नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आपण गेल्या अनेक वर्षापासून काम करतो. आपल्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे मेडिकलला त्यातल्या त्यात म्हणजे MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग, फार्मसी आणि इंजिनिअरिंगला प्रवेश झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे. याही वर्षी 2024च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक विद्यार्थी आमच्याकडे ऑलरेडी एनरोल झालेले आहेत. नव्यानंही बऱ्याचशा इन्क्वायरीज आहेत. तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून एकच आव्हान असेल, आपण गेल्या 2 वर्षामध्ये किंवा मागच्या रिपीट करणाऱ्या मुलांच्या संदर्भाने 3 वर्षात जी मेहनत केली, पुढच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने तुम्ही आमच्याशी एकदा नक्की भेटा. पुढच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं अतिशय अमूल्य मार्गदर्शन आम्ही आपल्याला देऊ आणि त्यातून आपला प्रवेश सुकर होईल. आपल्याला आपल्या मार्कानुसार चांगल्यात चांगलं कॉलेज मिळण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू, हे आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या अनेक दिवसापासून NTA हॉल तिकीटची नीटच्या हॉल तिकीटच्या संदर्भाने विचारणा करतायत. एक्झामचा सिटी सेंटर केव्हा जाहीर होईल त्या संदर्भानं विचारणा करतायत. तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये NTA जी माहिती आपल्यासाठी पब्लिश झालेली आहे त्या संदर्भाने छोटीशी माहिती आपल्याला शेअर करतो. ज्या स्टेप्स आहेत NTA हॉल तिकीट इश्यू करण्यापूर्वीच्या, NTA पहिले आपल्याला सिटी सेंटर म्हणजे ज्या शहरामध्ये तुमची परीक्षा होणार आहे हे तुम्हाला कळण्यासंदर्भात गाईडलाईन होत्या. तर त्या संदर्भानं काल NTAच्या नीटच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला एक्झाम सिटी सेंटर कुठे आहे त्या संदर्भानं माहिती मिळण्यासाठीची जी लिंक आहे ती आपल्याला आता उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपलं परीक्षेचं सेंटर कोणत्या शहरात असेल हे बघायचं असेल तर आपल्याला NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल. ती लिंकसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. आपल्याला काय करावं लागेल, NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आणि होमपेजवर गेल्यानंतर तुम्हाला एक लिंक तिथं उपलब्ध असेल. ती लिंक असेल की तुम्हाला तुमचा नीटचा ॲप्लिकेशन नंबर, तुमची डेट ऑफ बर्थ या गोष्टी तुम्हाला पुटअप कराव्या लागतील आणि कॅपीचा असेल तो पुटअप करावा लागेल. तो पुटअप केल्यानंतर सबमिटच्या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं सेंटर कोणत्या शहरात आहे हे पाहता येईल. अर्थात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असंही अपेक्षित असेल की आपलं एक्झॅक्टली कोणत्या कॉलेजला, कोणत्या स्कूलला परीक्षेचं सेंटर आहे हेही कळावं. परंतु हे सगळी माहिती तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर मिळेल आणि हॉल तिकीट अजून रिलीज झालेले नाही आहेत. मोस्ट प्रॉबॅबली येणाऱ्या 3 ते 4 दिवसाच्या आत, म्हणजे आपली 5 तारखेला एक्झाम आहे, मोस्ट प्रॉबली 27-28 तारखेच्या दरम्यान आपल्याला आपलं हॉल तिकीट उपलब्ध होईल आणि मग हॉल तिकीटवर आपल्याला आपलं जे लोकेशन आहे एक्झामचं ते प्लस तुमचं एक्झामचं सेंटर आणि बाकीच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन या सगळ्या तुम्हाला हॉल तिकीटवर उपलब्ध होतील. तुर्तास आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून डेट ऑफ बर्थ आपण पुटअप करून आपलं सेंटर कोणत्या शहरामध्ये आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहता येण्याची सुविधा NTA उपलब्ध करून दिलेली. दुसरं महत्त्वाचं, आज आपल्याला माहिती की देशभरामध्ये लोकसभेचे इलेक्शन सुरू आहेत. बऱ्याचशा ठिकाणी इलेक्शनची जी डेट आहे ती परीक्षेच्या आजूबाजूला आहे. त्यामुळं खूप साऱ्या अफवा आता मार्केटमध्ये अशा आहेत की NTAची नीटची परीक्षा जी ती चेंज होणार आहे. त्या संदर्भात काही न्यूजपेपरमध्ये न्यूज पण आल्या असं मी ऐकलं, 10 तारीख होणार आहे वगैरे. परंतु NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर नीट परीक्षेच्या तारखेच्या संदर्भात कुठली माहिती उपलब्ध नाही. आपल्याला जी तारीख ऑलरेडी पूर्वीपासून जाहीर आहे तीच तारीख NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. ती म्हणजे 5 मे 2024 रविवार, संडे. या दिवशी दुपारी 2 ते सायंकाळी 5:20 म्हणजे 3 तास 20 मिनटं आपल्या परीक्षेचा कालावधी आहे आणि याच वेळेत जाऊन आपल्याला संबंधित सेंटरवर जाऊन परीक्षा द्यायची आहे. परीक्षेची तारीख बदलण्याच्या संदर्भात ज्या वातावरण आहे किंवा ज्या अफवा आहेत किंवा जे बातम्या आहेत त्या टोटली निराधार आहेत, त्याला कुठलाही बेस नाही आहे. जोपर्यंत NTA अशी काही माहिती येत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवू नका. कृपया 5 मे तारीख इतक्या शॉर्ट आवरला 11th आवरला बदलणं शक्य नाही. त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांनी 5 मेलाच परीक्षा होणार त्याच पद्धतीनं आपला आतापर्यंत जे प्रिपरेशनचा टेम्पो आहे तो मेंटेन करा आणि जसे हॉल तिकीट उपलब्ध होईल त्याचीही माहिती आपल्याला हॉल तिकीट या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल. तुर्तास आपण जे परीक्षेचे सेंटर म्हणजे सिटी जे ऑप्शन म्हणून दिले होते
त्यामध्ये कोणत्या सिटीमध्ये आपला पेपर आहे आपल्याला हा लॉग इन करून चेक करता येईल. आपल्याला त्या लॉग इन करण्यासंदर्भातली लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. सोबतच ज्या विद्यार्थ्यांना ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये काउन्सिलिंग जॉईन करायची आहे त्याच्या संदर्भाने ऑफिसचे नंबर आणि ॲड्रेस तेही तुम्हाला या ठिकाणी दिले जातील. आणि ॲडिशनली ज्या विद्यार्थ्यांना फ्री व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. तुर्तास या ठिकाणी थांबतो. एक आव्हान, आपल्याला जर वाटत असेल की ही माहिती चांगली आहे तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि पहिल्यांदा जर यूट्यूब चॅनलला आपण बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.